नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण भारतीय वित्तीय बाजार इंडियन फायनान्शियल मार्केट्स या पाठाला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, हा पाठ अतिशय मोठा आहे आणि याच्या आपण काही भागांमध्ये व्हिडिओज पाहणार आहोत. मित्रांनो, हा पाठ महत्त्वाचा आहे. शिवाय दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण बँक व्यवहारात करतो त्याबद्दल आपण यामध्ये बरेच माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा पाठ थोडा किचकट आहे किंवा यात अनेक संकल्पना आहेत, त्यामुळे थोडे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता किंवा बोर होऊ शकता. परंतु हे महत्त्वाचं असल्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ऐका, ही माझी तुम्हाला एक ॲडवाईज आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा, सुरुवातीला 1770मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान ही बँक स्थापन झाली होती. कुठे? भारतात. तर भारतातील पहिली बँक कोणती होती? बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील पहिली बँक होती. परंतु मित्रांनो, ही बँक 1832मध्ये बंद पडली होती. आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने 1806मध्ये बँक ऑफ कलकत्ता ही भारतातील पहिली प्रांतीय बँक स्थापन केली. बँक ऑफ कलकत्ता ही भारतातील पहिली प्रांतीय बँक होती. आणि याआधी पण बऱ्याच बँका स्थापन झाल्या होत्या, पण त्या राज्यकर्त्यांनी स्थापन केलेली जर बँक म्हटली तर ही बँक ऑफ कलकत्ता ही पहिली बँक होती. नंतर पंजाब नॅशनल बँक ही मर्यादित जबाबदारी तत्वावर भारतीयांनी स्थापन केलेली पहिली सर्वात जुनी बँक होती. तर बघा, पंजाब नॅशनल बँक ही सर्वात जुनी बँक कशावर? मर्यादित जबाबदारी तत्वावर भारतीयांनी स्थापन केलेली बँक होती. याआधी पण बँका झाल्या होत्या, औंध कमर्शियल बँक वगैरे किंवा अवध कमर्शियल बँक, परंतु ती काही काळाने बंद पडली. म्हणजे 1958मध्ये ती बंद पडली होती. आणि पंजाब नॅशनल बँक ही चालू राहिली आणि ती आजही चालू आहे. त्यामुळे ही मर्यादित जबाबदारी तत्वावर स्थापन झालेली सर्वात जुनी बँक म्हटली जाते. तर मित्रांनो, आता बघा, वित्तीय बाजार, भारतीय वित्त बाजार म्हणजे काय? तर जिथे पैशाचे व्यवहार होतात त्याला काय म्हणतात? भारतीय वित्त बाजार असे म्हणतात. शिवाय ह्या वित्त बाजाराचे जे वर्गीकरण आहे ते भारतीय नाणे बाजार आणि भारतीय भांडवली बाजार या दोन प्रकारात केलेले आहे. याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय नाणे बाजार पाहणार आहोत. तर मित्रांनो, जे नाणे बाजार असतं त्यामध्ये जे व्यवहार केले जातात हे व्यवहार पत्रे किंवा बिले या साधनांचा वापर करून केले जातात. नाणे बाजारात कशाचा वापर केला जातो? पत्रे किंवा बिलांचा वापर केला जातो व्यवहारासाठी. शिवाय भांडवली बाजारात शेअर आणि रोखे, बॉन्ड्स किंवा शेअर यांसारखी साधने व्यवहारासाठी वापरली जातात. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता बघा, आपण काय पाहणार आहोत त्या पाठात? तर वित्तीय संस्था पाहणार आहोत. भारतीय वित्तीय प्रणालीतून आपण वित्तीय संस्था पाहणार आहोत, वित्तीय बाजारपेठ पाहणार आहोत, वित्तीय साधने कोणती कोणती आहेत ते पाहणार आहोत. शिवाय वित्तीय सेवा देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पाहूया आपण सुरुवातीला भारतीय नाणे बाजार याविषयी आपण जाणून घेऊया. तर बघा, सुरक्षित गुंतवणुकीसाठी नाणे बाजार हा एक चांगला पर्याय असतो. आणि नाणे बाजारात काय असते? जे अल्पकाळाचे, आपण नाणे बाजारामध्ये 13 महिन्यापेक्षा कमी मुदतीचे व्यवहार असतात ते, किंवा सर्व बँक व्यवहार हे कशात होतात? नाणे बाजारामध्ये होतात. आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय असतो. आणि नाणे बाजारातील जे दर असतात त्यामध्ये जे शेअर्स असतात त्यामध्ये जे तीव्र चढ उतार असतात ना बाजारामध्ये, जे नॉर्मली तीव्र चढ उतार होत असतात बाजारात, ते नाणे बाजारामध्ये होत नाहीत. म्हणून सुरक्षित गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय असतो. शिवाय नाणे बाजारातील गुंतवणूक जी आहे ती तरळ असते. म्हणजेच काय? तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती काढून घेऊ शकतो. म्हणजे आपण जे गुंतवणूक केलेली असते, म्हणजे आपले पैसे आपण गुंतवलेले असतात ते आपल्याला जेव्हा, पैसे किंवा कोणतीही संपत्ती, तर ते आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण काढून घेऊ शकतो. तर हे देखील एक महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये काही बाजारांचे प्रकार दिलेले आहेत की बँक ते बँक असे जेव्हा व्यवहार होतात त्या बाजाराला काय म्हणतात? मागणी देय बाजार असे म्हणतात. म्हणजे बँक टू बँक हे लक्षात ठेवा, त्यामध्ये मागणी देय बाजार म्हणतात. नंतर शासन ते गुंतवणूकदार यांच्यामध्ये ज्या बाजारात व्यवहार होतात त्याला काय म्हणतात? शासकीय नाणे बाजार असे म्हणतात. तर बघा, बँक ते बँक मागणी देय बाजार, शासन ते गुंतवणूकदार शासकीय नाणे बाजार, आणि उद्योग ते गुंतवणूकदार व्यवहार ज्या बाजारात होतात त्याला औद्योगिक नाणे बाजार असे म्हणतात. तर मागणी देय नाणे बाजार, शासकीय नाणे बाजार आणि औद्योगिक नाणे बाजार हे 3 बाजारांचे प्रकार दिलेले आहेत. नाणे बाजारांचे हे प्रकार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. आता मित्रांनो, आपल्याला बँक बाजार काय असतो हे पाहायचं आहे. बँक मार्केट.
तर बघा, बँक म्हणजे काय, तर बँक बाजार म्हणजे काय, तर असा बाजार जिथे बँक आणि खातेदार यांच्यात व्यवहार चालतात. म्हणजे बँक आणि खातेदार यांच्यामध्ये व्यवहार जिथे होतात त्याला काय म्हणतात, बँक बाजार म्हणतात. आता बँक म्हणजे काय हे माहितीच आहे आपल्याला, परंतु त्याची व्याख्या कशी आहे, तर बँक म्हणजे एक अशी वित्तीय संस्था जी ग्राहकांच्या ठेवीचा गुंतवणुकीसाठी वापर करते. जी ग्राहकांच्या ज्या ठेवी असतात त्यांचा वापर गुंतवणुकीसाठी करते आणि गरज वाटल्यास या ठेवी ग्राहकाला परत करते. म्हणजे जेव्हा ग्राहकाला गरज पडते, ग्राहक जेव्हा मागणी करतो, तेव्हा ही बँक त्याच ग्राहकांच्या ठेवी त्यांना परत करते आणि व्याज कमवण्यासाठी काय करते, तर कर्ज देत असते. म्हणजे कर्ज देऊन बँक काय करते, व्याज कमवते, नफा कमवते. तर ही बँकेची अशी व्याख्या ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार केलेली आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ठेवी ठेवणे किंवा कर्ज देणे, आपल्याला माहिती आहे बँकेमध्ये आपण काय करतो, आपल्या ठेवी ठेवतो किंवा बँक काय करते, आपल्याला कर्ज देते. तर हे दोन मूळ व्यवहार आहेत बँकेचे, जे या नाणे बाजारामध्ये होत असतात. आणि बँकांमध्ये ज्या ठेवलेल्या ठेवी असतात ते खातेदारांच्या, म्हणजे आपल्या खातेदारांच्या संपत्ती असतात. ती आपली संपत्ती आपण बँकेमध्ये ठेवतो आणि आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा बँका त्या आपल्याला देत असतात. तर त्या बँकांच्या काय असतात, देणी असतात, म्हणजेच लायबिलिटी असतात. म्हणजे बघा, आपल्या ॲसेट्स, आपली संपत्ती आपण बँकेत ठेवतो, त्यामुळे ती आपली संपत्ती झाली आणि बँका ते आपल्याला परत करतात, त्यामुळे ते बँकांच्या काय झाल्या, देणी, लायबिलिटीज झाल्या. हे दोन वाक्य आहेत. पुढे आपल्याला कर्जाच्या बाबतीत देखील असंच आहे, ते याच्या उलट आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, यात कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आणि खूप सोपं आहे की आपली गोष्ट आपण बँकेत ठेवतो, म्हणजे आपली संपत्ती आपण बँकेत ठेवतो, त्यामुळे ते आपली संपत्ती असते आणि बँका ते आपल्याला परत देते म्हणून त्या बँकांच्या देणी असतात. शिवाय जे ठेवी आपण ज्या बँकांमध्ये ठेवी ठेवतो त्याचे दोन प्रकार पडतात. कोणते, मागणी दायित्व आणि मुदत दायित्व, असे त्याचे दोन प्रकार पडतात. आता मागणी दायित्व म्हणजे काय, तर बघा, जे रक्कम असते जी ग्राहकांनी बँकेत ठेवली असते, ती आपण ज्यावेळी मागितली त्यावेळी मागता क्षणीच ती त्या ग्राहकाला काय मिळते, तर परत मिळते. त्याला काय म्हणतात, मागणी ठेवी, मागणी दायित्व असे त्याला म्हणतात. आणि मुदत दायित्व म्हणजे काय, तर ती विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेली असते. ती विशिष्ट कालावधी किंवा ती मुदत संपल्यावरच त्या ग्राहकाला त्या बँका काय करतात, तर त्या देणी परत करत असतात, म्हणून त्याला मुदत दायित्व असे म्हणतात. विशिष्ट मुदतीनंतर ती मुदत संपल्यावर त्या ग्राहकाला परत कराव्या लागतात. तर हे दोन प्रकार लक्षात ठेवा. आता बघा, जसे म्हटल्याप्रमाणे मुदत दायित्वाचे काही 6 उपप्रकार पडतात. तर ते कोणते कोणते आहेत, मुदत ठेवी म्हणजेच काय, तर बँकांमध्ये विशिष्ट काळासाठी ठेवी ठेवल्या जातात आणि ही मुदत 7 दिवस ते 10 वर्षापर्यंत असू शकते. तर हे लक्षात ठेवा, याला मुदत ठेवी म्हणतात. आणि पुनरावर्ती ठेवी म्हणजे काय, तर याच्यामध्ये ह्या मुदत ठेवींसारख्याच असतात, परंतु याच्यामध्ये जी रक्कम असते ती सुरुवातीलाच ठेवत नाहीत, तर ती टप्प्याटप्प्याने रक्कम ठेवली जाते किंवा हप्त्याने रक्कम ठेवली जाते. मुदत ठेवीमध्ये एकदाच रक्कम ठेवली जाते सुरुवातीला, आणि पुनरावर्ती ठेवीमध्ये जी रक्कम आहे ती टप्प्याटप्प्याने ठेवली जाते. शिवाय पुढचं आहे पिग्मी ठेवी. पिग्मी ठेवीमध्ये काय, तर जे अत्यंत लहान ठेवीदार असतात, म्हणजे दैनिक किंवा साप्ताहिक पद्धतीने थोडी थोडी, जे आपण, तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, पण गावात कदाचित काही ठिकाणी येतात की हप्ते वगैरे गोळा करायला येतात, आपण त्यांच्याकडे बँकांमध्ये पैसे रोज ठेवत असतो, पतसंस्था असतात, त्यांमध्ये आपण पैसे अडकवत असतो. तर हे त्याचा एक प्रकार आहे. तर पिग्मी ठेवींमध्ये काय असतं, अत्यंत लहान ठेवीदारांना रोज किंवा साप्ताहिक पद्धतीने थोडी थोडी रक्कम ठेवी स्वरूपात ठेवता येते आणि ही विशिष्ट एक वेळ असते किंवा मुदत असते, त्यानंतर ही रक्कम आपल्याला व्याजासकट परत केली जाते. पुढचा प्रकार आहे कर बचत ठेवी. तर या ठेवींमध्ये बँकांमध्ये काय असतं, 5 वर्षाची मुदत असते आणि 5 वर्षाच्या मुदतीसाठी 1.5 लाख, समजा आपण 1.5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींवरती जे आपल्याला आयकर सवलत असते ना, ती देत असतात बँका. म्हणजे आयकरची जी सवलत आहे ती आपल्याला 1.5 लाखाच्या ठेवीपर्यंत बँका देतात आणि 5 वर्षापर्यंत या ठेवी आपल्याला काढता येत नाहीत. म्हणजे या ठेवींमध्ये काय होतं, तर कर बचत आणि व्याजाचा फायदा होतो, म्हणजे दोन्हीकडून ग्राहकाला काय होतो, तर फायदा होतो. नंतर आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. तर याच्यामध्ये काय असतं, सुरुवातीला बघा 1968मध्ये हा भारत सरकारने पोस्टांमार्फत आणि बँकांमार्फत हा निधी उभारलेला होता आणि सुरुवातीला, परंतु ग्राहकांनी या निधीत जो पैसा टाकलेला असतो तो पैसा रिझर्व्ह बँकेमध्ये सरकारला काय करतो, तर वापरता येत असतो. म्हणजे एखाद्या कामासाठी किंवा सार्वजनिक कामासाठी सरकार याचा वापर करतो आणि अशा ठेवींवरती भारत सरकार स्वतः काय करतो, तर स्वतः व्याज देत असतो.
पण या ठेवी ज्या आहेत त्या 15 वर्षापर्यंत आपण काढू शकत नाही. पुढचं आहे अनिवासी भारतीयांच्या ठेवी. जे नॉन रेसिडेंट असतात, भारताचे जे NRI आहेत, नॉन रेसिडेंट्स ऑफ इंडिया, जे अनिवासी भारतीय व्यक्ती आहेत, ते बँकांमध्ये परकीय चलनाच्या म्हणजे ते ज्या देशात राहतात तिथल्या चलनाच्या स्वरूपात ठेवी ठेवू शकतात. आणि या ठेवींवरती व्याज देताना परकीय चलनाचा जो म्हणजे त्यांच्या ज्या चलनाचा जो त्या आंतरराष्ट्रीय व्याजदर आहे तो विचारात घेतला जातो आणि त्या व्याजदरानुसारच त्यांना काय दिलं जातं तर व्याज दिलं जातं. तर हे याचे 6 उपप्रकार मुदत दायित्वाचे आहेत. आता बघूया आपण कर्जांबद्दल. की बँका काय करतात, बँका काय खातेदारांना कर्ज देत असतात आणि जे बँकांनी जी दिलेली कर्ज असतात ही कर्जे बँकांची संपत्ती असते. बँका कर्ज देतात तेव्हा बँकेतले पैसे आपल्याला देतात, त्यामुळे काय असते ती बँकेची संपत्ती ते आपल्याला देतात. आणि खातेदार जेव्हा कर्ज घेतो तेव्हा काय करतो, कर्ज परत करतो आणि कर्ज परत करताना त्याला द्यावे लागतात, ते बँकांचे घेतलेले पैसे त्याला द्यावे लागतात, म्हणून ती काय झाली खातेदारांची देणी झाली. तुम्ही असे म्हणू शकता की आपण जेव्हा बँकेला कर्ज परत करतो तेव्हा ते आपलेच पैसे आपण बँकेला देतो, परंतु आपण आधी त्यांच्याकडून घेतलेले असतात त्यामुळे आपल्याला ते परत करावे लागतात, म्हणून ती आपली देणी झाली आणि बँकांची ती संपत्ती झाली. तर हे विधान महत्त्वाचे आहे. आणि बँका हे कर्ज देतात त्यामुळे बँकांचा NPA नॉन परफॉर्मिंग असेट्स जेव्हा काढला जातो तेव्हा त्यामध्ये काय असतं तर त्यामध्ये बुडीत कर्जे जी असतात ती बँकांना मोजावी लागतात. बुडीत कर्जे मोजणे बँकांसाठी गरजेचे असते. शिवाय कर्जाचे देखील काही उपप्रकार पडतात. जसे आपण मुदत दायित्वाचे उपप्रकार पाहिले, तर ठेवींचे प्रकार पाहिले, तसे आता कर्जाचे देखील आपण उपप्रकार पाहूया. तर काय आहे कर्ज किंवा अग्रिम. तर कर्ज किंवा अग्रिममध्ये काय असतं, बँक जे आहे ते जे योग्य किंवा लायक कर्जदार आहेत त्यांना एक विशिष्ट रक्कम कर्ज देते आणि ही रक्कम जी आहे ती कर्जदाराच्या बचत खात्यात किंवा कर्ज खात्यात जमा केली जाते. तर हे कर्ज किंवा अग्रिममध्ये येतं. शिवाय रोखपतमध्ये काय, बँक जी आहे ती एखाद्या कर्जदाराला योग्य व्यक्तीला कर्जाची विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीसाठी मंजूर करते. रोखपतमध्ये विशिष्ट मुदतीसाठी दिली जाते आणि कर्जदार या रकमेपैकी जो कर्ज घेणारा असतो तो या रकमेपैकी थोडीशी किंवा पूर्ण रक्कम देखील काढू शकतो. आणि कर्जाची जेवढी रक्कम काढली असेल तेवढ्याच रकमेवरती काय करावे लागते तर व्याज द्यावे लागते. बँकांना त्यांना व्याज द्यावे लागते. आणि पुढचा प्रकार आहेत अधिकर्ष सवलत. यामध्ये देखील काही बँका ज्या असतात त्या खातेदारांना काय करतात, त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी देतात. म्हणजे आपल्या एखाद्या बँकेत समजा आपण उदाहरण घेऊया की आपल्याकडे शिल्लक 5,000 रुपये आहेत, तर आपल्याला 7,000 रुपये काढण्याची परवानगी ती बँक देते आणि ही परवानगी असते ती विशिष्ट मुदतीसाठी असते किंवा प्रत्येक खातेदार जे प्रत्येक अकाउंट होल्डर जो असतो त्याच्यानुसार ती वेगवेगळी देखील असू शकते आणि ही विशिष्ट मुदतीसाठी असते आणि ती वेगवेगळी पण असू शकते प्रत्येकासाठी आणि याला अधिकर्ष सवलत म्हणतात याला. आणि शिल्लक रकमेपेक्षा जितकी जास्त रक्कम आपण काढली तितका व्याज देखील द्यावा लागतो, बँकांना तेवढा व्याज भरावा लागतो. पुढचं आहे जंगम मालमत्ता कर्ज. तर जंगम मालमत्ता कर्ज म्हणजे काय बघा, मालमत्ता बघूनच आपल्याला कळू शकतं की सोने, धातू किंवा धातूची भांडी, दागिने अशा ज्या वस्तू आहेत, ज्या जंगम मालमत्ता आहेत त्या मालमत्ता आपण तारण ठेवतो आणि त्या बदल्यात आपल्याला बँक काय करते तर कर्ज देत असते. पुढे आहे विभेदित व्याजदर कर्जे. यामध्ये देखील अनुसूचित जाती जमाती किंवा शेतमजूर, ग्रामीण मजूर किंवा अपंग व्यक्ती यांना व्याजदर कमी करून सवलतीच्या व्याजदराने काय केली जातात तर कर्ज दिली जातात. तर हे त्यांच्यासाठी एक थोडंफार सवलत निर्माण केलेली असते. म्हणजे बघा जसं की गरीब शेतकरी जे आहेत ना त्यांना 4% व्याजदर विभेदित व्याजदर 4% कमी व्याजदराने कर्ज दिली जातात. पुढचं आहे टीजर कर्जे. टीजर कर्जेमध्ये जे कमी उत्पन्न असणारे जे व्यक्ती असतात त्यांना टीजर कर्ज दिली जातात. अशा कर्जांची जी डाऊन पेमेंट किंवा सुरुवातीची जी रक्कम असते आणि सुरुवातीच्या व्याजाचा जो हप्ता असतो तो कमी ठेवलेला असतो, त्यामुळे कमी उत्पन्न गटाला ही कर्जे घेता येतात. 2 व्यक्तींमधील व्यवहारांची मध्यस्थ म्हणून कोण भूमिका महत्त्वाची पार पडते तर बँका ही महत्त्वाची भूमिका पार पडते. म्हणजे बघा की 2 व्यक्ती असतील त्यांना जर एकमेकांचे व्यवहार करायचे किंवा तर बँकांथ्रूच करतात ना व्यवहार. म्हणजे पुढे जे इलेक्ट्रॉनिक साधने वगैरे पुढे आपण पाहणार आहोत, या गोष्टी देखील आलेल्या आहेत, परंतु तरी देखील ती बँका एक महत्त्वाची भूमिका पार पडतात 2 व्यक्तींमधील व्यवहारांची मध्यस्थ म्हणून. आता पहिलं विनिमयपत्र कोणतं आहे तर हुंडी.
तर हुंडीविषयी जाणून घेऊया आपण. जे व्यक्ती ते व्यक्ती किंवा उत्पादक ते व्यापारी, म्हणजे व्यक्ती व व्यक्ती किंवा उत्पादक व व्यापारी किंवा व्यापारी आणि व्यापारी यांच्यामध्ये जे व्यवहार होतात ते सुलभ करण्याचे एक आर्थिक साधन म्हणजे हुंडी होय. हुंडी हा काय आहे तर व्यक्ती किंवा उत्पादक व्यापारी व्यापारी यांच्यामधील जे आर्थिक व्यवहार असतात ते आर्थिक व्यवहार काय करतात तर एक सुलभ करण्यासाठी, एक सोपे करण्यासाठी हुंडी एक आर्थिक साधन असतं आणि हे विनिमय पत्राचे एक उदाहरण आहे. आणि जे हुंडी पात्र आहे त्यामध्ये अहर्ता कोण किंवा ते देणारं कोण असतो, ड्रॉवर कोण असतो तर व्यक्ती किंवा व्यापारी असतो. त्यामुळे याच्यावरती काय करावे लागते, तिकीट लावावे लागते. म्हणजे पुढे आपण पाहू की चेकवरती बँकांकडून असतो, बँका त्याची अहर्ता असते किंवा बँका मध्यस्थ असते म्हणून त्यावरती तिकीट लावावं लागत नाही. परंतु इथे व्यक्ती किंवा व्यापारी अहर्ता असल्यामुळे, बँकेचा संबंध नसल्यामुळे इथे काय करावे लागते तर तिकीट लावावे लागते. तर आता आपण दुसरं विनिमय पत्र पाहणार आहोत, चेकचं काय असतं, व्यक्ती ते व्यक्ती हस्तांतरणासाठी हे वापरले जाणारे एक साधन आहे, कागदी साधन आहे, त्याला चेक म्हणतात. आणि चेक वर्गीकरणासाठी बघा, आपण चेक जर एखाद्या व्यक्तीकडून घेतला तर आपल्याला त्याने दिलेला चेक आपण आपल्या बँकेत जाऊन वटवू शकतो. शिवाय स्वतःच्या बँकेत आपण तो वटवू शकतो. पण काही वेळा काय होतं की बँक जवळ नसली किंवा आपल्याला तो चेक स्वतःच्या बँकेत जमा करायचा असेल तरी देखील त्याला काही वेळ लागतो. परंतु आता काही यंत्रणा तयार केल्या आहेत, कॉम्प्युटर सर्व्हर्स तयार केले आहेत आणि त्यालाच निरसन गृह, क्लिअरिंग हाऊस असे म्हणतात. तर MICR ही देखील एक यंत्रणा तयार केली आहे आणि याच्यामुळे चेक वर्गीकरणासाठी जो वेळ लागतो तो वेळ आता कमी झालेला आहे. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, म्हणजे आणि चेक कोणत्या बँकेचा आहे, तो कोणत्या बँकेमध्ये द्यायचा आहे, हे सर्व वर्गीकरण केले जाते आणि यामुळे काय झालं तर वेळ कमी झाला आहे. शिवाय CTS यंत्रणा देखील एक निर्माण केलेली आहे. ही लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तर देशात 3 ठिकाणी ग्रीड उभारले होते. दिल्ली, नंतर मुंबईमध्ये उभारलं होतं ग्रीड, शिवाय चेन्नई ग्रीड पण उभारलं होतं. या CTS यंत्रणेमध्ये देखील एकाच ग्रीडमध्ये निरसनासाठी आलेले चेक स्थानिक चेक समजले जातात. म्हणजे जिथे जे निरसनासाठी चेक जातात ते टाकले जाते तर स्थानिक चेक समजलं जातं त्यांना, की मुंबईमध्ये तिथे CTSमध्ये ते चेक गेले तर ते तिथले लोकल चेक्स असतात आणि त्याचं वर्गीकरण व्यवस्थित केलं जातं. तर या यंत्रणेमुळे चेकवरती जे वर्गीकरण असतं चेकचं किंवा जे व्यवहार आहेत ते पटापट होतात, त्याच्यासाठी वेळ जो आहे तो कमी लागतो. पुढचा आहे डिमांड ड्राफ्ट, DD. तर याची काय व्याख्या दिलेली आहे की व्यक्ती ते व्यक्ती निधी हस्तांतरणासाठी वापरले जाणारे हे सुलभ कागदी साधन आहे. तर बघा, DD पण व्यक्ती ते व्यक्ती निधी हस्तांतरणासाठी असतं. आणि DD का म्हणतात त्याला, कारण मागणी केल्यास द्यावेत असे त्याच्यावरती लिहिलेले असते आणि त्यामुळेच त्याला डिमांड ड्राफ्ट DD असे म्हणतात. आणि हे एक प्रीपेड साधन आहे. परंतु बघा, चेक जसा आपण एखाद्या बँकेचा चेक असला तरी पण आपण स्वतःच्या बँकेत, म्हणजे स्टेट बँकचा चेक असला तर आपली ॲक्सिस बँक असेल तर आपण तिथेही जाऊन तो चेक देऊ शकतो, वटवू शकतो. परंतु DD ज्या बँकेचा असेल त्याच बँकेत जाऊन तो करावा लागतो. म्हणजे DDसाठी आपण स्वतःच्या बँकेचा वापर करू शकत नाही. ज्या बँकेचा DD असेल त्याच बँकेमध्ये जाऊन आपल्याला तो वटवावा लागतो. आणि चेक पण बँकेने दिलेला असतो त्यामुळे त्यावर तिकीट लावावे लागत नाही. तर DD जो आहे तो तुम्हाला कळाला असेल की DD आणि चेकमध्ये काय फरक आहे, तो तुम्हाला कळालाच असेल. आणि खात्यात जर पैसे नसला तर चेक बाउन्स होतो, परंतु DD बँकेनेच प्रस्तुत केलेला असतो किंवा बँकेनेच दिलेला असतो त्यामुळे तो बाउन्स होण्याचा प्रश्न उरत नाही. तर हे आहे. पुढे आपण आता इलेक्ट्रॉनिक साधने पाहणार आहोत. ही कोणती इलेक्ट्रॉनिक साधने आहेत ती बँक बाजार किंवा व्यवहारामध्ये वापरली जातात ती आपण पाहूया. तर पहिला आहे साधारण आंतरबँक पुनरावर्ती आदेश, गिरो म्हणजे जनरल इंटरबँक रिकरिंग ऑर्डर. तर यामध्ये काय असतं, विशिष्ट कालावधी झाला की पुन्हा पुन्हा जी देणी द्यायची असतात, म्हणजे आपण हप्ते म्हणू शकतो बँकेची, तर किंवा एखादा आपण EMI वरती काही गोष्टी घेतो तर हे विशिष्ट कालावधीनंतर 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर आपल्याला ती पुन्हा पुन्हा ते द्यायचंच असतं काही मुदतीपर्यंत. तर त्यासाठी गिरोद्वारे पुनरावर्ती देणी देण्याचा आदेश दिला जातो, म्हणजे साधारण आंतरबँक पुनरावर्ती आदेश याद्वारे ते केलं जातं. आणि याचे 2 प्रकार पडतात. तर कोणते ते पाहूया. पहिला आहे वजावट आदेश.
वजावट आदेशमध्ये काय होतं तर ग्राहक ते विक्रेता या प्रकारची जी देणी आहेत जी वारंवार द्यावी लागतात आणि ही देणी आपोआप खात्यामधून वजा करायची असतील तर यासाठी ग्राहक वजावट आदेशाद्वारे देणी भागवू शकतो. म्हणजे बघा, आपण जर एखाद्या बँकेतून लोन घेतले आणि आपलं जर त्या बँकेत अकाउंट असलं किंवा कोणाचंही आपल्याला लोन घेताना एखादं अकाउंट द्यावं लागतं, तर मग त्याच्या अकाउंटमधून त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून आपल्या लोनचा जो हप्ता असतो किंवा जो टप्प्याने पैसे जे घेणार असतात, देणी घेणार असतात बँका, त्या कट होतात. कशा होतात? आपोआप कट होतात. बँकात प्रत्येक महिन्याला किंवा ज्या विशिष्ट कालावधी असतो तेव्हा बँका स्वतःहून ते कट करतात, त्यामध्ये कपात करतात. याला वजावट आदेश म्हणतात. शिवाय दुसरं काय आहे तर जमा आदेश. संस्था ते व्यक्ती या प्रकारची देणी वारंवार जर द्यावी लागत असतील तर यासाठी काय करतो संस्था जमा आदेश देऊन व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा करू शकते. तर यामध्ये काय केलं जातं, यामध्ये व्यक्तीच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते आणि ते संस्था करतात. तर हे एक प्रकार आहे. तर जमा आदेश आणि वजावट आदेश हे 2 प्रकार पडतात. तर आता बघा, आता RTGS आणि नेफ्ट हा पुढचा इलेक्ट्रॉनिक साधन आहे. तर RTGS आणि नेफ्ट हे जो 2 इलेक्ट्रॉनिक साधन आहेत ते व्यक्ती ते व्यक्ती निधी हस्तांतरणासाठी वापरले जातात आणि या दोन्ही RTGSची सुरुवात 2004 मध्ये झाली तर नेफ्टची सुरुवात 2005 मध्ये झाली. आणि जे RTGS आहे त्यामध्ये जी देणी असतात, जी द्यायची असतात ती ताबडतोब भागवली जातात, परंतु नेफ्टमध्ये ती विशिष्ट वेळेनंतर भागवली जातात. म्हणजे हा दोन्हींमध्ये फरक आहे की RTGS मध्ये देणी ताबडतोब भागवली जातात तर नेफ्टमधील ती देणी विशिष्ट वेळेनंतर भागवली जातात. RTGS म्हणजे काय? रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. आणि नेफ्ट म्हणजे काय तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर. तर या 2 गोष्टी आहेत. मित्रांनो, याचं तुम्ही थोडंफार लक्षात ठेवलं तरी पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायची काही गरज नाही. फक्त 2004ला RTGS सुरू झालं आणि नेफ्ट 2005 मध्ये सुरू झालं आणि RTGS मध्ये देणी ताबडतोब भागवली जातात तर नेफ्टमध्ये विशिष्ट वेळेनंतर भागवली जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचं इलेक्ट्रॉनिक साधन आहे IMPS. तर बघा, जे IMPS साधन आहे यात IMPSचं काय मिनिंग आहे तर इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. तर याच्यामध्ये जे व्यक्ती ते व्यक्ती किंवा ग्राहक ते व्यापारी ही जी देणी आहेत ही भागवण्यासाठी हा IMPS प्रकार वापरला जातो. आणि ही सेवा कोण देतं तर NPCI पुरवते. ही सेवा रिझर्व्ह बँक पुरवत नाही. इतर सेवा रिझर्व्ह बँक पुरवते, परंतु ही सेवा NPCI पुरवते, रिझर्व्ह बँक पुरवत नाही. म्हणजे जे आपण RTGS नेफ्ट पाहिलं हे रिझर्व्ह बँकेने तयार केलेलं आहे किंवा जे गिरो पाहिलं ते पण रिझर्व्ह बँकेने तयार केलेलं आहे, परंतु हे जे IMPS आहे ते रिझर्व्ह बँकेने तयार केलेले नसून NPCIने केलेले आहे. पुढे आपण NPCI विषयी जाणून घेणार आहोत. नंतर IMPSद्वारे एका वेळी किती रुपये देणी द्यायची याला किमान मर्यादा नाही. म्हणजे आपण IMPSद्वारे कितीही एका वेळी पैसे देऊ शकतो किंवा कितीही रुपये देणी देऊ शकतो, त्याला मर्यादा घातलेली नाही आहे. तर मित्रांनो, आता पुढचा प्रकार आहे AEPS. AEPSद्वारे व्यक्ती ते व्यक्ती देणी भागवली जातात आणि ही सेवा NPCI संस्था पुरवते. ही सेवा देखील कोण पुरवते तर NPCI पुरवत असते. आणि याची सुरुवात कधीपासून झाली तर 2014 पासून याची सुरुवात झाली. तर मित्रांनो, AEPS जे आहे याच्याद्वारे एका वेळी कमाल 10,000 रुपयांची देणी देता येतात. याला मर्यादा घातलेली आहे की एका वेळी कमाल म्हणजे जास्तीत जास्त 10,000 रुपयांची देणी देऊ शकतो, त्यावरती आपण देणी देऊ शकत नाही. आणि पुढचा प्रकार आहे UPI. UPI सर्वांनाच माहिती असेल, ज्यांच्याकडे मोबाईल आहे किंवा जे नेट बँकिंग करतात, गुगल पे या गोष्टी कशावर आहेत तर UPI वरती आधारित आहेत. व्यक्ती ते व्यक्ती तसेच ग्राहक ते व्यापारी देणी भागवण्यासाठी एकल आदेशातला सर्वसमावेशक प्रकार म्हणजे काय तर UPI होय. तर बघा, UPI म्हणजे काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेअर. व्यक्ती ते व्यक्ती आणि ग्राहक ते व्यापारी ही देणी यातून भागवली जातात. ही सेवा देखील कोण पुरवत असते? NPCI पुरवत असते. यावर आधारित ॲप देखील बनवले आहेत. आणि UPIद्वारे काय केलं जातं तर आदेशित जी देणी आहे ती ताबडतोब भागवली जातात. म्हणजे आपणच बघा, आपण एखाद्या दुकानात काही खरेदी केली तर आपण लगेच UPIच्या आधारे आपण पैसे देऊन त्या विक्रेत्याला पैसे देऊन आपण आपली वस्तू घेतो ना, खरेदी करतो ना, किंवा कुठेही हॉटेल्समध्ये म्हणा, काही गोष्टी आपण UPIच्या आधारावर लगेच देणी भागवली जातात.
11 एप्रिल 2016ला रघुराम राजन यांच्या हस्ते काय केलं तर या UPIचे उद्घाटन केले होते आणि 25 ऑगस्ट 2016 पासून बँकांनी काय केलं तर UPI आधारित जे मोबाईल ॲप्स आहेत ते अपलोड करायला सुरुवात केली. तर बघा हे ॲप महत्त्वाचे आहे आणि याची सेवा तुम्हाला माहितीच आहे की 24/7 आवर हे उपलब्ध असतं. तर आता आपण काय पाहणार आहोत, इतर साधने पाहणार आहोत. इलेक्ट्रॉनिक साधनेच पाहणार आहोत, परंतु ही कंझ्युमर टू मर्चंट साधने आहेत. म्हणजेच कंझ्युमर टू मर्चंट ही साधने आपल्याला पाहायची आहेत. ग्राहक टू व्यापारी ही आपल्याला साधने आता पाहायची आहेत. ही देखील इलेक्ट्रॉनिक साधने आहेत. प्रीपेड देणी साधने पहिला प्रकार आहे. प्रीपेड देणी साधने किंवा याला वॅलेट असे पण म्हणतात. तर ही काय ग्राहक ते व्यापारी देणी भागवण्यासाठी भारतामध्ये ही PPI साधने वापरली जातात. ही प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. हे साधन काय करते तर हे साधन जे आहे ते मूल्य दर्शवते, तेवढ्या मूल्याची जेवढे मूल्य ते दर्शवते तेवढ्या मूल्याची क्रयशक्ती जी आहे ती साधनधारकाला उपलब्ध करून देत असतं. शिवाय हे जे साधन आहे ते आपण खिशात बाळगणे म्हणजे खिशातही बाळगू शकतो. त्यामुळे याला काय म्हणतात, एक प्रकारचे पाकिटच झाले ना, म्हणून याला वॅलेट असे देखील म्हणतात. आणि भारतीय रिझर्व्ह बँक आहे ती 2007च्या ॲक्टनुसार यांना PPIना मान्यता देते. तर यामध्ये देखील 3 प्रकार पडतात. पहिला आहे क्लोज PPI. तर क्लोज PPI याला का म्हणतात, कारण आपले जे डीमार्टचे स्मार्ट कार्ड असतात तर ते फक्त आपण तिथेच वापरू शकतो ना, किंवा एखाद्या मॉलमधले कार्ड दिलेले असतील किंवा एखाद्या शॉपचे गिफ्ट कार्ड असतील तर ते आपण फक्त त्याच शॉपमध्ये वापरू शकतो. म्हणजे त्यामध्ये जे भाग घेणारे असतात ते 2च व्यक्ती असतात, ते दुकान आणि आपण. त्यामुळे याला काय म्हणतात की त्याला क्लोज PPI म्हणतात. म्हणजे जर त्या कार्डचे मूल्य 500 रुपये असले तरी त्याचे रूपांतर पैशात करून आपल्याला मिळत नाही. फक्त तेवढ्याच्या रकमेमध्ये आपल्याला काय मिळतं, तेवढ्या रकमेच्या याच्यात वस्तू मिळते, ती आपल्याला तिथे घेता येते. म्हणून याला क्लोज PPI असे म्हणतात. पुढचं आहे सेमी क्लोज PPI. आता यामध्ये काय आहे की बघा, एखादं स्मार्ट कार्ड असेल एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या दुकानाचं, तर त्याचे मूल्य जर 500 रुपये असेल आणि आपण 500 रुपयाची वस्तू त्या कार्डने खरेदी केली तर त्या कंपनीला काय होतं, 500 रुपये त्या कंपनीला द्यावे लागतात. म्हणजे दुसऱ्या कंपनीने जर घेतले किंवा एखाद्या व्यक्तीने घेतले तर ते 500 रुपये द्यावे लागतील. म्हणजे इथं काय होते, जे वॅलेट आहे त्याचे रूपांतर कशात होते, पैशात करावे लागते. परंतु त्याचे पैशात रूपांतर आपण करू शकत नाही. करायचे असेल तर काय होतं की एखाद्या बँकेची आपल्याला मदत घ्यावी लागते. म्हणजे याच्यामध्ये बँक पण येते या प्रकरणामध्ये. बँक, ती व्यक्ती आणि ते जे दुकान आहे, जिथलं कार्ड आहे, या 3 गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. म्हणून त्याला काय म्हणतात, सेमी क्लोज PPI असे म्हणतात. आणि रिझर्व्ह बँकांनी मान्यताप्राप्त बँका ज्या आहेत त्यांना किंवा गैर बँकांना सेमी क्लोज PPI वितरित करण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे थोडी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. पुढे आहे ओपन PPI. तर यामध्ये काय असतं की जे साधन आहे ते खूप जे दिलेले असते, प्रस्तुत केलेले जे साधन असते ते अनेक व्यापाऱ्यांकडे असते आणि निधी हस्तांतरण करण्यात जेव्हा व्यवहार करायचे असतात तेव्हा ते वापरता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय तर जे साधनधारक आहेत ज्यांच्याकडे ते आहे त्यांना एखाद्या ATM केंद्राद्वारे या साधनाचे पैशाती रूपांतर करता येऊ शकते. म्हणजे आपण याद्वारे पैशात डायरेक्ट रूपांतर करू शकतो. म्हणून याला काय म्हणतात, ओपन PPI असे म्हणतात. तर हे PPI साधनाचे 3 प्रकार पाहिले आहेत. तर पुढे आहे स्मार्ट कार्ड. स्मार्ट कार्ड सर्वांनाच माहिती आहे. जेव्हा आपण बँकमध्ये अकाउंट ओपन करतो तेव्हा आपल्याला काय दिले जाते, स्मार्ट कार्ड बँकेकडून दिले जाते. आणि हे स्मार्ट कार्ड प्लास्टिकपासून बनवलेले असते. त्यावर विविध कोड असलेले कार्ड असते. त्यात चिप असते, शिवाय त्याच्यावरती आपलं नाव असतं, त्याच्यावरती कार्डचा क्रमांक असतो, CVV कोड असतो, एक मॅग्नेटिक स्ट्रीप असते, होलोग्राम असतो. नंतर त्यामध्ये कार्ड पेमेंटचं नेटवर्क कोणतं आहे, कसं विजा किंवा रुपे या बऱ्याचशा गोष्टी असतात, ते कोणत्या बँकेचं कार्ड आहे हे सर्व त्यावर दिलेलं असतं. आणि NPCIने रुपे हे कार्ड पेमेंट नेटवर्क विकसित केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आता रुपे हे कार्ड पेमेंट नेटवर्क आलेलं आहे. ते कोणी विकसित केलं आहे तर NPCIने केलेलं आहे. आता पुढचं आहे इलेक्ट्रॉनिक साधने. आपण जे कंझ्युमर टू मर्चंट, जे ग्राहक ते व्यापारी ही साधने आपण पाहिली. आता त्याची आपण इलेक्ट्रॉनिक साधने पाहणार आहोत. तर आता ही साधने पाहूया. आधार पे. तर याच्यामध्ये आधार पे देखील एक साधन आहे. मित्रांनो, ते
एक स्लाईड चुकीची आलेली आहे याच्यामध्ये. याच्यातलाच तिसरा प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक साधनांमधलाच, जे ग्राहक ते व्यापारी त्यांच्यामध्ये आधार पे हा तिसरा साधन वापरलं जातं. तर बघा, सध्याचे ग्राहक ते व्यापारी देणी देताना डेबिट कार्डऐवजी मोबाईल आधारित आधार पे वापराची संकल्पना उदयास आली आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे आपण UPI वरती जे ट्रान्झॅक्शन्स करतो किंवा गुगल पे यांसारख्या गोष्टी वापरतो, या आधार पे देखील संकल्पना आता उदयास आलेली आहे. आणि यामुळे काय होतं, आपल्याला जे आपल्याकडचं स्मार्ट कार्ड आहे, जे फिजिकली आपल्याला किंवा त्या हातात घेऊन फिरावं लागत नाही. आपल्याकडे मोबाईल असतोच, त्या थ्रू आपण त्या ॲपवरून आपण आता देणी देऊ शकतो. म्हणजे भौतिक स्मार्ट कार्ड बाळगायची आता गरज उरलेली नाही. शिवाय आता आपण पाहणार आहोत की ते जे देणी दिली जातात त्यांची आता इलेक्ट्रॉनिक साधने आपण पाहणार आहोत. आता इलेक्ट्रॉनिक साधनांमधलं पहिलं उपकरण आहे ते ग्राहक ते व्यापारी देणी देताना ग्राहकाच्या स्मार्ट कार्डावरील माहिती जी आहे ती वाचू शकतील असे तंत्रज्ञान असणारी POS उपकरणे असतात. तर बघा, POS उपकरणे म्हणजे काय, तर जे स्मार्ट कार्ड असतात, जे आपण जेव्हा व्यापाऱ्याला देणी देतो तेव्हा त्या स्मार्ट कार्ड थ्रू आपण पेमेंट जर करणार असलो तर ते स्मार्ट कार्डवरची माहिती वाचली जायला पाहिजे. तर असं उपकरण जे असतं त्याला POS उपकरण असे म्हणतात. ते आपण अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये किंवा शॉपिंग सेंटरमध्ये आपण ते पाहतो, ज्यात आपलं स्मार्ट कार्ड, आपलं ATMचं जे कार्ड असतं ते टाकलं जातं आणि त्याहून आपण पासवर्ड टाकून पुढे ते पेमेंट होतं. तर त्यात भौतिक POS उपकरणे असतात किंवा MPOS किंवा मोबाईल POS देखील असतो किंवा VPOS व्हर्च्युअल POS असतो. शिवाय मायक्रो ATM POS देखील असतो. तर ही उपकरणे वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही मोबाईल POS असतात ज्यांनी ते स्कॅन करून फक्त OTP येतो आपल्याला मोबाईलवर आणि ट्रान्झॅक्शन होतो, किंवा काहींमध्ये पासवर्ड टाकावा लागतो, काही रेंजमध्ये येऊन ते नेटवर्क कनेक्ट करून केले जातात. तर अशी उपकरणे यामध्ये असतात. पुढचं आहे ATM उपकरणे. ATM उपकरण जे आहे ते एक इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन असणारे साधन आहे आणि ते ग्राहकाला कुठल्याही कॅशियर, क्लार्क किंवा मानवी माध्यमाशिवाय बँकिंग सेवा मिळवून देते. आपल्याला माहितीच आहे, आपण ATMमध्ये जातो, आपलं कार्ड टाकतो आणि आपण पैसे काढून घेतो. तिथे कोणता कॅशियर नसतो, क्लार्क नसतो किंवा कोणतं मानवी माध्यम नसतं. ते मशीननी होतं आणि आपण ते करतो आणि आपल्याला सर्व बँकिंग सेवा मिळतात. म्हणजे आपल्याला त्यावर आपले किती आपला बॅलन्स शिल्लक आहे किंवा आपल्याला किती पैसे, आपल्या मिनी स्टेटमेंट काढू शकतो आपण, किंवा आपल्या खात्यातून दुसऱ्या खात्यात जर ट्रान्झॅक्शन करायचे असतील ते देखील करू शकतो. शिवाय आपण पासवर्ड चेंज करू शकतो, चेकबुकसाठी आपण अप्लाय करू शकतो, या सर्व गोष्टी, किंवा आपण पैसेही त्यात जमा करू शकतो. या सर्व गोष्टी आता बँकमध्ये जाण्याशिवाय फक्त ATMमध्ये गेलो तरी आपण करू शकतो. आणि ATMमधून एका वेळी आपण कमाल 10,000 म्हणजे जास्तीत जास्त 10,000 एका वेळी काढू शकतो आणि एका दिवसाला आपण 50,000 रुपये काढू शकतो. परंतु ही जी रक्कम आहे ती प्रत्येक बँकांची वेगवेगळी मर्यादा ठरलेली आहे, त्यानुसार बदलते. तर हे एक लक्षात ठेवा. नंतर काय आहे, मोबाईल. तिसरं इलेक्ट्रॉनिक साधन कोणतं आहे, मोबाईल. मोबाईल तर सर्वांनाच माहिती आहे. मी मगासपासून एकच उदाहरण देते की गुगल पे, फोनपे, पेटीएम या गोष्टी आपण मोबाईलवरून वापरतो. आणि या ॲपमुळं काय झालं आहे, तर आता सर्व काही सोपं आणि सुलभ असं झालेलं आहे. भीम ॲप, भीम आधार पे ॲप याच्यावरून आता सर्व देणी देता येतात. आणि मोबाईलमुळेच ग्राहक ते बँक हे जे अंतर आता आहे ते संपलेलं आहे. हे आपल्याला 24/7 उपलब्ध असतं. त्यामुळे आपण आता फोनवरच ही सर्व प्रोसेस करत असतो. तर आता NPCI संस्था आपण जाणून घेऊया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, NPCI, भारतीय राष्ट्रीय देणी महामंडळ, याविषयी आपण आता जाणून घेऊया. तर ही जी संस्था आहे ती 2008मध्ये प्रवर्तक बँकांनी मिळून, म्हणजे 10 प्रवर्तक बँकांनी मिळून ही संस्था तयार केली होती. या कंपनीची स्थापना केली होती. यामध्ये कोणकोणत्या 10 बँका होत्या, तर स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, सिटी बँक आणि HSBC बँक, या 10 बँका यामध्ये होत्या. आणि जी NPCI ही कंपनी आहे ही रिझर्व्ह बँक आणि IBI यांच्या साहाय्याने आणि मार्गदर्शनाने स्थापन झालेली आहे. आणि या संस्थेने स्वतः UPI आधारित भीम ॲप विकसित केले आहे. हे ग्राहकांसाठी सुरू केलेले एक ॲप आहे, भारत इंटरफेस फॉर मनी.
किंवा भीम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या हस्ते कधी 30 डिसेंबर 2016ला तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे डिजिधन मेळा या कार्यक्रमामध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. तर हे लक्षात ठेवा, 2016ला 30 डिसेंबर 2016ला हे ॲप नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमोर आणले. तर हे एक ॲप कोणी तयार केलेलं आहे? NPCI संस्थेने तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या NPCIचे महत्त्व आहे आणि NPCIच्या संचालक मंडळामध्ये रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेला एक संचालक असतो. शिवाय 10 प्रवर्तक बँकांनी नियुक्त केलेले संचालक असतात, म्हणजे त्या प्रत्येक बँकांचे संचालक असतात आणि 2 इतर संचालक असतात आणि एक अध्यक्ष इत्यादींचा समावेश या NPCIच्या संचालक मंडळामध्ये होतो. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ आजची इथेच संपलेली आहे. आपण उद्याच्या पुढच्या भागात याच पाठातील राहिलेल्या गोष्टी पाहणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.